नमस्कार. मला आज एका सबस्क्रायबरने मसूरच्या तोंडाची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. ती मी आज बनवत आहे. सगळ्यात आधी मी आंबाड्याचे सासव बनवत आहे. त्यासाठी आंबाडे साफ करून मीठ लावून ठेवते. एका कढईत थोडेसे धणे, राई आणि मेथी त्याबरोबर सुक्या मिरच्या भाजून घेते. एका मिक्सरच्या भांड्यात घातलेलं खोबरं, भाजलेली मिरची, हळद आणि पाणी घालून मिक्सरला पेस्ट बारीक करून घेते. कढईत मी तेल घेऊन त्यात राई, मेथी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करते. त्यात मीठ लावून ठेवलेले आंबाडे घालून परतून घेते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजवून घेते. आंबाडे जरासे नरम झालेत. आता मी वाटलेली पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. त्यात अर्धा वाटी गूळ, चवीप्रमाणे मीठ, पाणी आटेपर्यंत शिजवून घेते. पाणी आटलेले आहे. आता आंबाड्याचे सासव तयार झाले. आता मी भोपळा घेतलेला आहे. त्याचे एक साईडचा पातळ तुकडा काढून बाजूला ठेवते. त्याची मला कापं करायचे. आता बाकीच्या भोपळ्याचे मी बारीक तुकडे करून पाण्याने धुवून घेते. थोडी धुवून झालेले आहेत. आता मी कढईत घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि खोबरं घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजवून घेते. भोपळा शिजलेला आहे. आता मी चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. भोपळ्याची भाजी तयार आहे. इथे मी मसूरचं तोंडाक बनवण्यासाठी वाटप काढून घेते. मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यात थोडंसं आलं लसूण घालून भाजून घेते. आता किसलेलं खोबरं घालून सगळं एकत्र लालसर भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेते. इथे मी फणसाच्या आटल्या घेतलेल्या आहेत. त्या चेचून त्याचे बारीक तुकडे करून पाण्याने धुवून घेते. आणि मसूर घेतलेले ती 2 तास अगोदर स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालून ठेवलेली. आता मी सगळं कुकरला शिजवून घेते. एका कढईत राई आणि लसूण घालून फोडणी परतून घेते. वरून कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा जरासा लाल झालाय. थोडंसं हिंग घालते आणि टोमॅटो घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. आता शिजलेले मसूर कांदा खोबऱ्याचं वाटप घालून एकत्र करून घेते. वरून 1 चमचा गव्हाण गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि उकळून घेते. वरून कोथिंबीर घालते. मसूरचं तोंडाक तयार आहे. आता मी बाजूला ठेवलेला एक भोपळ्याचा तुकडा त्याचे बारीक बारीक कापं करून घेते तळ्यासाठी. कापं धुवून घेते मी आता आणि त्याला हळद, लाल तिखट आणि मीठ लावून घेते. एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. भोपळ्याच्या कापांना रवा लावून घेते. आणि एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मी दोन्ही बाजूने भोपळ्याची कापं छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते. भोपळ्याची कापं भाजलेली आहे दोन्ही बाजूने. आता मी सर्व करून घेते. मसूरची तोंडाची थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.